नमस्कार. सातारा स्मरणयात्रा मालिका पूर्ण झाल्यानंतर असं वाटलं होतं की तूर्त थोडं काळ थांबावं. पण पुन्हा लॉकडाऊन सुरू झाला आणि बाहेर पडण्यावर आम्हा सिनियर लोकांना बंदी. आणि मग असा मनात विचार आला की एकूणच या लॉकडाऊनमुळे आणि जवळजवळ वर्षभर हे चालू आहे, लोक बाहेर पडत नाही आहेत, तेव्हा घर बसल्या आणि ह्या सर्व ज्या आत्तापर्यंत मी मालिका केल्या त्याला आपण सगळ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. तेव्हा मग असं मनात विचारलं की आपण अगदी पहिलं पुस्तक लिहिलं तिथपासून जी प्रवास वर्णनाची 2-3 पुस्तकं लिहिली त्याचं अभिवाचन करावं. त्यानिमित्तानं लोकांना घरबसल्या आनंद घेता येईल आणि मुख्यतः काही काळानंतर पुस्तक हा प्रकार काय दुर्मिळ होईल काय असं मला वाटतंय. कारण कोणी वाचणार नाही, ऐकतील किंवा बघतील असंच वाटतंय. तर त्यानिमित्तानं हे कायमचं यूट्यूबवरती होऊन जाईल आणि फेसबुक आणि यूट्यूब दोन्हीवरती मी शेअर करणार आहे आणि आपल्यालाही बहुतेक आनंद मिळेल असं मला वाटतंय. ॲक्च्युली हा प्रवास जो मी केला 1983 साली, तेव्हा परदेशी जाणं फार दुर्मिळ होतं. म्हणजे मी भारतात अनेक प्रवास केले, रेल्वेने केले, विमानाने केले, सायकलवरनं खूप प्रवास केला. त्या आठवणी परत केव्हा तरी सांगेन. पण 1983 साली जेव्हा परदेशी जाणं दुर्मिळ होतं आणि नुसतं फिरायला जाणं तर आणखीनच म्हणजे लोकांच्या भुवयावर उंचवणारं होतं, तेव्हा मी पहिल्यांदा परदेशी प्रवासाला गेलो. तर त्याच्या आल्यानंतर मी 85 साली म्हणजे आल्यानंतर लगेच ऐक्यमध्ये मालिका लिहिली आणि नंतर 85 पुस्तक प्रकाशित केलं. सातारा ते सिंगापूर या नावाने ते पुस्तक प्रकाशित केलं. त्या 2-3 आवृत्त्या झाल्या. आता अर्थात आवृत्त्याही संपल्या. पुन्हा आता काही छापणार नाही कारण एकूणच सगळं पुन्हा छापायचं किती वेळ. आणि आता तसं म्हणलं तर जवळजवळ 83 म्हणजे आता 37 वर्ष झाली. सिंगापूर, बँकॉक, मॅनिला आणि हाँगकाँग ते चेहरामोहरा पूर्ण बदलला आहे. हाँगकाँगमध्ये नवीन आंदोलन चालू आहे. बँकॉकमध्ये सत्तांतरं होत राहिलेली आहेत. सिंगापूरही बदललेलं आहे. त्यामुळं पुन्हा आवृत्ती काढणार नाही, पण ह्या जुन्या आठवणी आहेत त्या आपल्याला ऐकायला आनंद वाटेल असं म्हणून मी या पुस्तकाचं अभिवाचन करणार आहे आणि आवर्जून मनोगतापासून वाचणार आहे. आपल्याला आवडेल असं मला वाटतंय. माझ्या कल्पनेप्रमाणे साधारणपणे ही मालिका 9-10 भागांची होईल असं मला वाटतंय. सातारा ते सिंगापूर, त्यानंतर दुसरी मग युरोपच्या अजिंक्य आल्प्स आणि मग कदाचित तिसरी मॉरिशस, दुबई वगैरेच्या प्रवासाची. असं मनामध्ये आहे, बघू कसं जमतंय. शेवटी आपण एक एक प्रपोज करत असतो. प्रत्यक्ष होणं नाही येणं हे नियतीच्या हातात असतं असं मी मानणारा मनुष्य आहे. आपल्या स्वकर्तव्याला शेवटी पंचम दैवम असं म्हणलेलं आहे. दैवम पंचमम म्हणजे 80% आपलं काम आणि 20% दैव किंवा देव याचा हात असतो. त्याप्रमाणे पण आज आपण सुरुवात करूया. सातारा ते सिंगापूर त्या प्रस्तावना मी लिहिली आहे. त्याचं नाव दिलं आहे मी पुराण. मी पुराण. लेखकाचे मनोगत 2 शब्द हितगुज वगैरे न म्हणता याला मी पुराणच म्हणतोय, कारण मला माझ्याबद्दल आणि या पुस्तकाबद्दल मोकळेपणाने लिहायचं आहे. माझा व्यवसाय प्राप्तिकर सल्लागार, त्यालाच माझे बहुसंख्य करदाते वकिली म्हणतात आणि मला वकील. अर्थात हे सगळं जुनं आहे. आता मी निवृत्त होऊन सुद्धा जवळजवळ सेमी निवृत्त म्हणा 20-1 वर्ष झाली, 20-25 वर्ष झाली असते. मुलगा आता माझं सगळं बघतो. मी अधूनमधून विचारलं तर सल्ले त्याला देतो आणि इतर लोकांनाही देतो. मृत्यूपत्राबद्दल बऱ्याचशा लोकांना मार्गदर्शन मी करतो, पण ते सुद्धा म्हणजे उपजीविका म्हणून नाही, पण जीविका म्हणून करतो, कारण आपल्या ज्ञानाचा कोणाला तरी फायदा व्हावा. माझ्या एका चावट मित्राने वकील या शब्दाची फोड वजनदार कीर्तिमानी लबाड वकील अशी केली आहे. त्यातील विनोद सोडला तरी या व्यवसायाचा पाया मूलतः विश्वास हा असल्याने वकिलांना आस्था, आत्मीयता आणि म्हणून आदर मिळतो हे निर्विवाद. लबाडतील वाईट भाग वगळला तर शिल्लक राहते ते चातुर्य. तेही व्यवसायाला आवश्यकच आहे. या व्यवसायामुळे खरा संबंध येतो कायद्याच्या क्लिष्ट कलमाशी आणि अविरत आकडेमोडीशी. शिवाय व्यवसाय म्हणजे व्यक्तिगत लक्ष आले. कोणीतरी वकिलाची तुलना विनोदात टांगेवाल्याशी केली आहे. हल्लीच्या भाषेत फार तर रिक्षावाला म्हणूया. जसे टांगा चालवल्यावरच त्याला 2 पैसे मिळतात, तसे वकिलाही प्रत्यक्ष काम केल्यावरच 2 रुपये मिळतात. सारांश हा की वकिलाचे पोटसुद्धा हातावर असते. हात मोठा असतो आणि पोटही मोठे असते हा भागी खरा. यामुळे कायम प्रत्येक वकिलाला असे वाटत असते की आपण सुट्टी घेऊन चालणार नाही, म्हणजे दोघांची आपल्या आणि आपल्या पक्षकारांचे. म्हणून मग ते सुट्टी घेत नाहीत आणि आपल्या कामाच्या वर्तुळातच गुरफटून पडतात. मी सुद्धा याला आव्हान होतो.
आपल्या अनुपस्थित कामाचा फारच खोळंबा होईल या कल्पनेने अनेक वर्षे मी कधी सुट्टी घेतली नव्हती. अशी 15-16 वर्षे गेल्यानंतर मात्र एकदा ठरवले की आता काय व्हायचे तर हो, पण वार्षिक सुट्टी घ्यायची आणि सुट्टीत सातारा राहायचे नाही, कुठेतरी प्रवास करून यायचा, कारण इथेच राहिलं तर सुट्टी राहणारच नाही. असा विचार करून काश्मीरला 15 सुट्टी काढून गेलो. सुट्टीमुळे मन आणि शरीर ताजेतवाने झाले. पुन्हा वर्षभर काम करायला उत्साह आला. शिवाय आपण नसताना कोणाचे तसे फारसे अडत नाहीत, कामाचा फारसा घोटाळा होत नाही हेही समजले आणि स्वतःच्या महत्त्वाबद्दलचा भ्रमाचा भोपळासुद्धा फुटला. रोजच्या कामाच्या धावपळीत दुर्मिळ असलेला निवांतपणा मिळाला. शिवाय ग्रहखाते म्हणजे पत्नी खुश झाली ते निराळे. तिच्या म्हणण्याप्रमाणे हे तिचे अनेक वर्षाचे मत होतेच म्हणे. प्रवासाचा छंद आहे, हा छंद मला होताच. शाळेच्या दिवसात पायी सज्जनगड, कास, पाटेश्वर, जरंडा, पाचगणी अशी साताऱ्याच्या जवळपासची पायपीट मित्रमंडळी जवळून खूप झाली. त्या काळात त्याला वडीलधारी म्हणायचे, बरी पोरे चालत हिंडतायत तेवढाच घरात दंगा कमी आहे. दुर्गभ्रमण, वर्षाविहार, ट्रेकिंग, सुळकासर वगैरे फॅशनेबल शब्द तेव्हा म्हणजे 1950-52 साली यायचे होते. मग कॉलेजला आयुष्यात प्रथमच स्वतःच्या मालकीचे वाहन म्हणजे सायकल आली. त्या नवीन प्राप्त झालेल्या संपदेमुळे पायपिटीच्या जुन्या छंदाला सायकल प्रवासाचे नवीन गुमारे फुटले. गोवा तेव्हा नुकते स्वतंत्र झाले होते. मग सायकलने गोव्याची ट्रीप झाली. पुणे सातारा पुणे असा सायकलने प्रवास तर 5-6 वेळा झाला. तेव्हा एस टीचे भाडे होते 3 रुपये, पण सायकलने पुण्याहून फुकटा 6-7 तासात सातारा गाठायचे. म्हणजे हौशी व्हायची आणि वाचलेली म्हणजे खानावीतल्या खाड्याची रक्कम कंझ्युमर सरप्लस असायची. मग एकदा पुण्याहून हैदराबादची सायकल सफर झाली. घरून येणारा तनखा हेच मग उत्पन्न साधं असल्याने तुटीच्या अंदाजपत्रकात विमान प्रवास सोडाच, रेल्वे प्रवासी बसायच नाही. त्यामुळे सायकल सफरीचा आनंद मनमुराद वाटायचा. व्यवसायामुळे पडलेला खंड संपून नवीन प्रवासामुळे या छंदाचा वृक्ष वाढीस लागला. प्रवासामुळे निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळालेच. शिवाय वेगळ्या ठिकाणची माणसे, त्यांचे भिन्न स्वभाव हेही समजले. प्रवासातील दगदग, धावपळ, येणाऱ्या अडचणी यांनीसुद्धा स्वभावातील नको असलेले कानेकोपरे आणि कंगोरे कमी केले. माणसांशी जमवून घ्यायला शिकवले, एक ना दोन. प्रवासाने अनेक दोष कमी केले, गुण शिकवले. जीवनाच्या शाळेत शिकताना प्रवास हा शिक्षक बरेच शिकून गेला हे झाले प्रवासाविषयी. प्रवास करणे हा एक भाग. हल्ली निरनिराळ्या प्रवासी कंपन्या तो भाग खूपच सुखावा झाला असल्याने खूप जण करत असतात. त्याचे वर्णन लिहिणे हा दुसरा भाग. माझा आणि लेखनाचा संबंध कमी. दरवर्षी इन्कम टॅक्स कायद्यात झालेले बदल करताना करदात्यांना सर्क्युलर कळवणे आणि वृत्तपत्रात त्याच्यावर आणि एकूण अर्थसंकल्पावर लेख लिहिणे एवढ्यापुरतंच माझं लेखन मर्यादित होतं. राजा पाटील यांच्यातर्फे काश्मीर, नेपाळ अशा 2 ट्रिप्स केल्यानंतर त्यांचे सुविहित आयोजन अशा ट्रिपची गोडी वाढली. त्यानंतर पुण्याच्या किशोर ट्रॅव्हल्स इंटरनॅशनलचे दादासाहेब पाखोरे, ते आता वारले, सुधाकर आठवले यांनी जेव्हा आग्नेय आशियाची टूर ठरवली तेव्हा फार आग्रह केला. तो आम्ही मानला आणि ती टूर सुखाने करून परतसुद्धा आलो. तोपर्यंत हे प्रवास सोडून लिहा वगैरे विचारही नव्हता. त्यामुळे प्रवासात टिपणे घ्या, नोंदी करा, डायरी ठेवा हा काही उद्योग मी केला नव्हता. मुळात माझा स्वभाव आळशी. म्हणजे उद्या कोणी म्हणले की इथून 7-8 मैलावर अमिताभ बच्चनचे शूटिंग चालू आहे, जायचं का, तर आम्ही म्हणा इथे निवांत बसले ते काय वाईट आहे. त्यामुळे प्रवास करणे हेच फार झाले. त्यापुढे त्याचे वर्णन लिहिणे म्हणजे अशक्यच होते. परदेश प्रवास संपून परत आल्यानंतर माझे स्नेही आणि सातारचे प्रमुख जिल्हा वृत्तपत्र दैनिक ऐक्य संपादक सुरेश पैठणकर आणि त्याचे बंधू शरद पैठणकर, सुरेश आता वारला आहे, शरद माझ्याबरोबरचा तो आहे मात्र, अर्थात तोही ऐक्यबंधू निवृत्त झाला आता. त्या दोघांनी आग्रह केला की 4 देशांचा रबा तुझा प्रवास झाला आहे तर त्या प्रवासाचे वर्णनपर 4 लेख तरी ऐक्याचे लिहून दे. कधी असे ललित लिखाण न केल्यामुळे मी आधी नकार दिला, पण शेवटी त्यांची चिकाटी आणि मैत्रीचा आग्रह यामुळे मला माघार घ्यावी लागली. मी लिहिण्याचे कबूल करून बसलो. एकच अट घातली की मी पहिला लेख लिहितो तो मी प्रसिद्ध करा. जर बरा वाटला, वाचकांना आवडला तर पुढे लिहीन, नाहीतर क्षम सोडून पूर्ण विराम देऊ. पहिला लेख धावपळीत लिहिला, तो प्रसिद्ध झाला आणि त्या वाचकांनी कौतुक केले. त्यामुळे आपल्याला लिहायला येत आहे अशी जाणीव झाली आणि मग लिहित गेलो. 4 लेख म्हणता 10-12 लेख झाले. एक पथ्य मात्र लिहिताना कटाक्षाने पाळले की एकदा लिहिले की परत वाचायचे नाही, संस्करण करायचे नाही. लेखमाला संपल्यावर अनेक वाचकांनी पत्रांनी भेटून सांगितले, पत्रांनी काही लोकांनी भेटून सांगितले की त्या लेखमाला आधी स्वतंत्र प्रवासाने पुस्तकच का लिहित नाही. तेव्हा पुस्तकं लोक विकत घेऊन वाचायची प्रथा बऱ्यापैकी रूढ होती. आज हल्ली दुर्मिळ आहे. अशी एक म्हण आहे, यू लिव्ह ओनली वन्स बट इफ यू लिव्ह राईटली वन्स इज इनफ. त्या म्हणीप्रमाणे
तुम्ही एकदाच जगला तरी पुरेसं आहे, मात्र ते जर आनंद जगलात तर ते पुरेसं आहे. त्यामुळे पण व्यवसायावर सार्वजनिक काम, थोडासा राजकीय सहभाग, कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी चालू होती. प्राप्तिकर सल्लागार आपण जो व्यवसाय करतो त्या समाजातून थोडेसे उतरवावे म्हणून व्यवसायाला आपले कायमचे सहभागित्व असावे म्हणून इन्कम टॅक्स चेंबरवर मला सविस्तर पुस्तक प्रकाशित करायचे ठरवले. मी, माझे स्नेही एस पी जोशी आणि के एस साठे यांनी ते लिहून झाले. मग ते प्रकाशन करण्याची कौशिक प्रकाशनी संस्था काढली. संन्याच्या संसाराने पुढे कौशिक प्रकाशनाचा प्रसारही वाढत गेला. आज मी तिला जवळ 181 ग्रंथ कॅसेट्स म्हणून आम्ही प्रकाशित केले. त्यातले काही माझे आहेत आणि काही बरेचसे नवीन आहेत. नवीन लेखांचे काही आहेत. अनेक लोकांना, नवीन लेखकांना संधी द्यायची पहिली मला ती संधी मिळाली आणि ते लेखक पुढं रूढी झाले. त्यामुळे वाचकांचा आग्रह या सगळ्या धावपळीत सातारा सिंगापूरचे लिखाण आता सुरुवात करू मग करू म्हणून राहत गेले. शेवटी पुन्हा एकदा बैठक मारली आणि मागचे धोरण ते पूर्ण केले पुस्तकाचं. आम्ही हा प्रवास केला डिसेंबर 83मध्ये. 31 डिसेंबर 1983ला 25 आम्ही भारतात परतलो आणि ऐक्यसाठी लेख लिहिला 9 जानेवारी 1984च्या अंकासाठी लिहिला. मग प्रत्येक रविवारच्या अंकासाठी एक लेख असे कधी लेख मला मार्च 84 पूर्ण झाली. वृत्तपत्रासाठी लेख लिहिताना त्याचा वाचकावर लक्षात घेणे अपरिहार्य असते. त्यामुळे सातारा शहर आणि जिल्ह्यातील अनेक संदर्भ त्यात सहजपणे आले होते. त्या लेखावर आधारित हे पुस्तक लिहिता अर्थात त्यातील काही संदर्भ जाणीवपूर्वक वगळावे लागले. आग्नेय आशियाच्या प्रवास वर्णन पूर्वी आदरणीय पु ल देशपांडे यांनी पूर्वरंग या नावाने लिहून प्रसिद्ध केलेलं आहे. ते लोकप्रिय फार आहे. इतक्या वर्षांतरी त्याचा आनंद अवीट आहे. पण म्हणून त्याची नक्कल होऊ नये या हेतूने लेख लिहिताना किंवा पुस्तक लिहिताना ते अजिबात वाचले नाही. तरीही त्याची इम्प्रेशन्स काही मनावर कायम असल्याने कुठेतरी त्याचा स्पर्श या लेखनातील वाचकांना जाणवला तर मला त्यात काही गैर वाटणार नाही, उलट अभिमानच वाटेल. या सगळ्याचा हे करून पुस्तक झालं. त्या पुस्तकाचं मग मुखपृष्ठ पराग पोद्दारनी काढलं, जे आपण आत्ता मगाशी बघितलं. पराग पोद्दार इथं नुकतेच वारले आणि त्याचं मुद्रण सातारच्या समर्थ मुद्रणालयाचे आनंद प्रिंटिंग प्रेसचे बाळासाहेब कुलकर्णी यांनी केलं. तेही आत्ता वारले आणि त्या सगळ्या पुस्तकाचं खूप स्वागत झालं. अर्थात त्याची दुसरी आवृत्ती निघाली, तिसरी निघाली आणि त्यानंतर मी 2-3 प्रवासांनी मला उल्लेख केला की पुस्तकही लिहिली. तेव्हा ह्या पुस्तकातलं आता वाचन सुरू करू. प्रस्थान. केल्याने देशाटना पंडित मैत्री सभेत भाषण. यामुळे माणसाच्या चातुर्य येते असे म्हणतात. भाषणाचा गेल्या वर्षभराचा बराच सराव झाला होता. हे सगळं 1983-84 मधल्या लिखाणावर आपण कृपया संदर्भ लक्षात घ्या. मी जाणीवपूर्वक त्यात पुढच्या आवृत्तीत बदल केले नाहीत. आज तिथल्या सगळ्या परिस्थितीत बदल झाला आहे. प्रवासाच्या पद्धतीत बदल झाले. पंडित मैत्रीचा सोयीस्कर अर्थ पंडित नावाच्या माणसाची मैत्री असा मी केला आहे. निम्मे शिम्मे चातुर्य अंगी आले होते. पण उरलेला अर्धा शहाणपणा देशांकडून मिळवायचा हा विचार केला. त्यातल्या त्यात कमी वेळात किंवा खर्चात पण परदेश प्रवासाचे कुंकू लागावे. या कल्पनेत असताना आग्नेय आशियामध्ये थायलंड, हाँगकाँग, फिलिपिन्स आणि सिंगापूर ही सफर आमच्या आखूरशिंगी बौद्धुदी वगैरे विषयावर उतरेल असे दिसल्याने तोच बेत पक्का केला. परदेश प्रवास निघायच्या प्रथम पासपोर्टची तयारी ती आस्मादिकांनी 2-3 वर्षापूर्वी शून्यपणे केल्याने प्रश्न नव्हता. अभयसिंहराजे भोसले तेव्हा राज्य गृहमंत्री होते. तेव्हा तो पासपोर्ट तो आम्हाला पटकन काढता आला. आज तीही नाहीत. जवळचे माझे मित्र होते आणि एक आदरणीय व्यक्तिमत्व. हा दूरदर्शीपणा म्हणजे न जाणो प्रसंग आलाच तर गायनाची भफळ स्वतः जवळ येऊन मुंजीतच तंबोरा विकत आणून ठेवण्याचा प्रकार होता. तरी पासपोर्टची 5 वर्षे मुदत संपून नूतनीकरणाची वेळ येईल पण त्याच्या उपयोगाची वेळ येणार नाही असे वाटत असताना हा योग जुळून आला. परदेश प्रवासाची दुसरी आवश्यक बाब म्हणजे ज्या देशात आपण जाणार त्यांनी आपल्याला आगमनाची परवानगी देणे म्हणजे व्हिसा. पण आम्ही टुरिस्ट म्हणून असल्याने व्हिसाची जरुरी नव्हती. त्यामुळे मनात आले तर तिथे सेटल व्हावे म्हणतोय अशी इतरांप्रमाणे ठणकावून ताप मारण्याची सोय नव्हती. परदेशी जायचे आणि त्यात बँकॉक वगैरे म्हणताना आमच्या पत्नी एकट्याला सोडतील हे शक्यच नव्हते. त्यात बँकॉक, हाँगकाँग हे शब्द नुसते संभाषणात आले आणि एका स्नेहाने रमेश मंत्री यांचे पुस्तक व दुसऱ्याने प्रमोद नवलकर यांचे लेख आमच्या हिला आणून दिले. या प्रकारामुळे वेगळाच प्रसंग राहिला. फॉरेनला काय मेलं सारखं जाणं होणार आहे का? मी म्हणते आता आपण बरोबरच गेलो म्हणजे बरे नाही का? या व अशा उद्गाराने आमच्या गृह खात्याची मोर्चेबंदी सुरू केली. बहुधा दंपती गेल्यास विमान कंपनीसह काही सवलत देतात असंही बोलल्याची कुणकुण मला लागली. शेवटी मीही आपण दोघांनीच जायचं आहे
मी ते केव्हाच ठरवले असं म्हणून चक्क कुंपण नीती स्वीकारली. झाले, दौरा जाहीर झाला. मग आमच्याकडे या देशात जाऊन आली माणसे, तिथे ज्यांचे मित्र आहेत किंवा जाऊन आले ते, ज्यांनी पुलंचं पूर्ण वाचले ते, या सर्वांची वर्दळ सुरू झाली. बँकॉकला घड्याळ वगैरे घेऊ नका. हो, तुम्हाला म्हणजे आय टेल यू, वेस्ट फूडचा फारच प्रॉब्लेम येणार आहे. सिंगापूरला जेवायला सेरेंगन रोडवरच्या कोमल विलास म्हणजे चक्क मद्रास येता. फॉरेन एक्सचेंजचे काय केले ती वाक्य ऐकू लागली. मी एकदा चुकून बँकेत मिटिंगला जाऊन येतो ऐवजी बँकॉकला मिटिंगला जाऊन येतो असं म्हणालो, अशीही बोलवा आहे. थोडक्यात या दख्खन पठारावर जणू आग्नेय आशियाचे वातावरण पसरू लागले होते. या वातावरणात भर म्हणून काय आमच्या काही पक्षावर मित्रांनी फोन केले. मी केव्हा जाणार, परत केव्हा येणार अशी काळजीपूर्वक चौकशी सुरू केली. यामध्ये मी भगवान रजिशाप्रमाणे कायम तिकडे राहणार का अशीही चर्चा केली असावी, कारण त्याच सुमारास मी भगवा साफारी घालून येताना त्यांनी पाहिले असावे. या सर्व प्रकाराचे निराकरण करता करता खरंच एकदा आपण केव्हा निघतोय का इन्कम टॅक्स तारखांना जशी आपण मुदत घेतो तशी या परदेश प्रवासाला मुदत घ्यावी लागते असे वाटायला लागले. शेवटी आमची विमानाची तिकिटे नक्की झाली. 18 तारखेला रात्री 4:30 वाजता मुंबई बँकॉक या थेट विमानसेवेत निघायचे ठरले. खरं म्हणजे 19ला पहाटे 4:30ला म्हणावा अशी एका स्नेहाने उपस्थिती केली आणि ती फ्लाईट 11 वाजता बँकॉकला पोहोचते असे म्हणाल्यानंतर देशोदेशीय वेळेतील अंतर व आम्ही आंतरराष्ट्रीय वारशा पार करणार का नाही यावरही खर झाला. वार तोच असणार, पण बँकॉकची वेळ आपल्यापेक्षा 2.5 तासांनी पुढे असते. त्यातील तुम्हाला विमानात फक्त 4 तास असणार असा त्याने सदाशिवपेठी हिशोबी सांगितलं. बरे, या आंतरराष्ट्रीय विमान सेवा आडवेळेला निघायच्या असा जवळ नियम असावा. मला आमचे एक किराणा दुकानदार मित्र रात्री 10च्या रात्रीने मुंबईला जाऊन दिवसभर मुंबईत कामे करून पहाटेच कसे परत आले सांगतात. बहुधा सर्व विमान कंपनी त्यांचे धूर्त व्यवहार ज्ञान वापरून ही सोय केली असेल. बरी निघायची वेळ अशी आणलेली व आम्ही जागरण कुकुट शिवाय एस टी सोडले तर बाकी सर्व प्रवासांच्या साधनाबाबत न जाणो रेल्वे आधीच आली तर या भीतीने मी रेल्वेवर तासभर जाणारा. रेल्वे आल्यानंतर एस टी ही पुणे दिल्ली झेलम एक्सप्रेस आहे का ही पाठीपासून सुस्कारा टाकणारा. तेवढ्याच न थांबता ही इटारचून पुण्याकडे जाणारी आहे की पुण्याहून आलेली आहे ही शंका एखाद्या गाडीत बसलेला उतरला विचारल्याशिवाय बरे न वाटणार रासमादी. बरे, या रेल्वेवर ही गंमत अशी की पुण्याहून इटारसीला निघाल्यावर कोणता डबा झाशी को कटेगा या विषयावर सुद्धा डब्यात आलेल्या प्रवाशामध्ये एकमत होत नाही आणि आपल्यासारखा एस टीवाला तर झाशी अपरात्री येत असेल तर येऊ दे एकदाची असे म्हणत जागत बसतो. वरील नमस्कार मी घरी जाहीर केले की रात्री विमान केव्हाही असू दे आपण रात्री 10 वाजेपर्यंत 6 विमानतळावर पोचायला हवे, म्हणजे घाट बंद आहे, ट्रॅफिक जाम आहे, उशीर झाले नको. अर्थात पत्नीला जी सवय बसल्याने तिने अति गांभीर्य आणून आपण आदल्या दिवशी मुंबईला जावं असेही विचारले. नेहमीप्रमाणे या विषयावर समग्र चर्चा होऊन सकाळी पुण्याला जाऊन तेथून रात्री मुंबईला जावं असे ठरवून आमच्या स्वाऱ्या म्हणजे मी, माझी पत्नी डॉक्टर भालचंद्र लिमये आणि त्यांच्या मिसेस आम्ही पुण्याला कूच केले. तेथून रितसर आणि सावधपणे सहार या आंतरराष्ट्रीय विमानतळावर 10 वाजता पोचलो. तेथे खुर्च्या होत्या, पण पॅसेंजर मंडळी आपापल्या बॅगा सांभाळून घोडक्या ओळखाने उभी होती आणि चेहऱ्यावर आपण नेहमीच आंतरराष्ट्रीय प्रवास करतो तेव्हा असेच उभे राहावे लागते असा भाव आणण्याचा कसोरीने पण अयशस्वी प्रयत्न करतोय. 4:30चे विमान तर चेक इन 1 तास आधी सुरू असते वाटले, पण आमची फ्लाईट कॅथे पॅसिफिकची होती आणि कोणत्याच काउंटरला कंपनीचा बोर्डही 4 वाजले तरी लागला नव्हता. आमची जाऊन ती बाहेर बहुधा मुंबई बँकॉक अशी पाटी लावली विमान बाहेर उभी असेल. ही पाटी एस टीप्रमाणे पॅसेंजरच्या जास्तीत जास्त गैरसोयी करता पुढच्या बाजूला लावली असेल. विमानतळ आंतरराष्ट्रीय अति स्वच्छ असावा, पण हा भ्रमाचा भोपळा आत प्रवेश करतात फुटला. अतिदृश्य कोणत्याही रेल्वे स्टेशनप्रमाणे कोणत्याही रेल्वे स्टेशनचा शेवटचा प्लॅटफॉर्म किंवा खंडाळा शिरवळ या बस स्थानकाचा वेगळा आकार उजेड सोडला तर फारसे वेगळे नव्हते. आज मला वाटतं इथे आपण थांबूया. उद्या पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार.